पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यातल्या कराराचं केलं स्वागत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचं केलं अभिनंदन. फिनटेकचा सर्वसामान्य लोकांच्या समृद्धीसाठी सर्वोत्तम वापर करत भारतानं तंत्रज्ञानातून सुप्रशासनाचं आदर्श मॉडेल जगाला दिलं. फिनटेक महोत्सवात पंतप्रधानांचे गौरवोद्गार. उज्ज्वल भविष्याच्या दिशेनं यशस्वी वाटचाल करणाऱ्या भारतानं फिनटेक भागीदार म्हणून ब्रिटनला पहिली पसंती द्यावी. फिनटेक महोत्सवात ब्रिटिश पंतप्रधान कियर स्टारमर यांची अपेक्षा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कियर स्टारमर यांच्यात संरक्षण, शिक्षण, नवोन्मेष, महत्त्वपूर्ण खनिज यावर द्विपक्षीय चर्चा आणि करार. वैश्विक अस्थिरतेच्या काळात भारत आणि ब्रिटनमध्ये वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीचा एक महत्त्वपूर्ण आधार. पंतप्रधान. बिहारमध्ये 6 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठीची अधिसूचना आज होणार जारी. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी हे आठवडाभराच्या भारत दौऱ्यावर. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्याशी करणार द्विपक्षीय चर्चा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे. साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार हंगेरीचे लेखक लाझलो क्राझ्नाहोरकाई यांना जाहीर. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विशाखापट्टणम इथल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा 3 गडी राखून पराभव. आणि भारत आणि वेस्ट इंडिज पुरुष क्रिकेट संघांदरम्यानचा दुसरा आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामना नवी दिल्लीत सुरू. नाणेफेक जिंकून भारत